मुलांनो, दिवसभर चालू असणाऱ्या सत्रांमध्ये तुम्ही गाणी गायलात, गोष्टी ऐकल्यात, कविता ऐकल्या, भावनांच्या वेगवेगळ्या छटा पाहिल्यात की नाही? त्यातील आपल्या सर्वांनाच आवडणारी गोष्ट म्हणजे नाटक. आवडतं ना नाटक? त्यात काय काय असतं बरं? तर विविधांगी कपडे घालणारी लोक, परिस्थिती म्हणजेच प्लॉट, नेपथ्य, गाणी आपल्या सगळ्यांना आवडतात की नाही? मग आजच्या सत्रात तुम्हाला आवडतील अशाच नाट्यछटांचं सादरीकरण तुमचेच मित्रमैत्रिणी इथे करणार आहेत. ऐका माझी नाट्यछटा म्हणत ते तुमच्यासमोर सादर करतील आणि त्यांना दाद देणार ना? आपण नाट्यछटा सादरीकरणास सुरुवात करूया. सर्वप्रथम मिहित मठपती आपल्यासमोर त्याची नाट्यछटा सादर करेल. नमस्कार, माझं नाव मिहित चव्हाण मठपती. मी 4 वर्षांचा आहे. माझ्या नाट्यछटेचं नाव आहे नको रे देवा. अरे देवा, परमेश्वरा, पांडुरंगा, विठ्ठला, अहो असं काय म्हणतोस म्हणून काय विचारता? थांबा, आता सांगतोच. संध्याकाळी मैदानावरून खेळून आलो तर आई म्हणते, आता देवासारखं जरा शांत बैस बरं. कोणी मदत केली तर आजोबा म्हणतात, अगदी देवासारखे धावून आलात. आणि आजी म्हणते, देवाधर्माचं काही राहायला नको आपल्याकडून. तेव्हाच मला समजलं की या जगात देवाला फार महत्त्व आहे. मग आपण पण जरा देवासारखं वागून तरी पाहावं. पण कोणता बरं देव घ्यावा? मग मी म्हणलं, आपल्या आवडीचा बाळकृष्णच घ्यावा. अहो कसा म्हणून काय विचारताय? अगदी तसाच. सगळ्यांना वाटलं पाहिजे मी श्रीकृष्ण आहे म्हणून. पण काय बरं करायचा श्रीकृष्ण? हां, अगदी बरोबर, मी पण तेच केलं. पहिल्यांदा पाण्याच्या तलावावर म्हणजे स्विमिंग पूलवर गेलो आणि ताईच्या मैत्रिणींचे कपडे लपवून ठेवले. पण कसलं काय, जो पाठीवर जोरात प्रसाद मिळाला म्हणून सांगू. पण मी म्हणाला, हरकत नाही, आपण प्रयत्न सोडायला नको म्हणून त्याच्यासारखं लोणी खावं म्हणलं. पण कुठं बरं मिळेल हे लोणी? शेवटी मला दिसलं अमूल बटर. पावभाजीसाठी आईनं आणून ठेवलं होतं. लोण्याची तहान बटरवर भागवू या विचाराने मी सगळं बटर संपवलं. नंतर आईनं मला जे चांगलं चोप दिला, पण तरी मी माघार घेतली नाही. पण काही झालं तरी आपण कृष्णाच्याच वाटेवर चालायचं हे मी पक्क ठरवलेलं होतं. आणि नेमकं संध्याकाळी खालून आरडाओरडा ऐकू आला, साप 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 साप. मी म्हणलं, चला चांगली संधी आहे कार्यावर्धन करायची. पण कसलं काय, आईनं असं काही मनगट घट्ट पकडलं आणि माझं सगळं श्रेय ते सर्पमित्र येऊन घेऊन गेलं. आणि मला मात्र बाबा ओरडले, म्हणाले, भलतं धाडस करायचं नाही. आता तुम्हीच सांगा, कसं बरं देवासारखं वागायचं? या देवाचं आपलं बरं आहे, कसंही वागलं तरी त्याचं मात्र कौतुक. आणि आमचं तेच वागणं म्हणजे घोडचूप. त्यामुळं मी आता ठरवलेलं आहे, मी माझा आहे तसाच बरं आहे. देव होणं नको रे बाबा. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव आहे ओहिरी अमोल सायली पटवर्धन. मंडळींनो, आज माझा मिश्किल चेहरा पाहून तुम्हाला वाटतंय मी काहीतरी गंमत सांगणार आहे. तर ऐका हा. काय झालं, गणेश उत्सव सुरू होता. घरी मी हट्ट केला गणपती बघायला जायचंय. आई बाबा म्हणत होते गर्दीमुळे नको जायला.
पण मी कसा बस त्यांना पटवलं आणि मज्जा करायला आमचं त्रिकूट बाहेर पडलं. जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा केवढी ती गर्दी. बापरे. बाबा म्हणाले जरा पुढच्या चौकात जाऊन मी गाडी लावून येतो, तू आणि आई इथेच थांबा. आईचा हात अजिबात सोडायचा नाही. पण या ढकलाढकली ताईचा हात कधी सुटला काय कळलंच नाही. अरेच्या, आई कुठे गेली? हरवली का काय? आधी ना जरा मी घाबरले होते, पण मी काय रडत नाही बसले. गणपतीपाशी एक पोलीस काका होते, त्यांच्याकडे मी गेले आणि म्हणाले, काका, ओ काका, माझे ना आई बाबा हरवलेत. आता आई बाबा हरवलेत त्याच्यात काही हसण्यासारखं आहे का? मग काका जोरजोरात हसले खरे. त्यांना मी म्हणलं, आई बाबांना फोन लावता का प्लीज? मला दोघांचेही नंबर पाठव. काकांनी दोघांनाही फोन लावले, पण तुम्ही संपर्क करत असलेला क्रमांक कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे असाच मेसेज येत होता. मग काय करायचं? तेवढ्यात काका म्हणाले, आपण इथे माईकवर अनाउन्समेंट करायची का? मीच म्हणाले, काका मला करायची अनाउन्समेंट. काकाही म्हणाले, कर गी ग पोरी. मी गेले माईक जवळ आणि म्हणाले, आई बाबा तुम्ही दोघं कुठे हरवलेले आहात? मी इथे पोलीस काकांपाशी थांबली आहे. ह्यांना तुम्ही फोन लावता का प्लीज? ह्यांचा नंबर आहे. एवढं बोलून मी माईक पोलीस काकांना दिला आणि म्हणलं, सांगा काका तुमचा नंबर. काकांना पुन्हा आलं आणि म्हणले, सांगतो हां. तेवढ्यात एक आजी येऊन म्हणतात, कशा? अगो बाई, तुझे आई बाबा हरवलेत का? अगं ते नाही, तूच हरवली आहेस असं म्हणून त्या माझ्या हातावर एक चॉकलेट देत होत्या, पण मी नाही घेतलं. अनोळखी माणसाकडून काही घ्यायचं नसतं. एवढ्या वेळात काय काकांना आई बाबांचा फोन आला नाही, कदाचित लागला नसेल. तेवढ्यात मी म्हणाले, मी एक गाणं म्हणते. माझा आवाज ऐकून आई बाबा नक्की येतील. काका हो म्हणाले आणि मी गाणं सुरू केलं. आई बाबा हरवले, आता काय करू? पोलीस काकांना फोन करायला सांगू. इतर कोणाकडे मी जाणार नाही, त्यांचा खाऊ खाणार नाही. गाणं पूर्ण व्हायच्या आधीच आई बाबा मला पटकन दिसले. मी स्टेजवर जोरात ओरडले, आई बाबा. इतकी जोरात मिठी मारली मी त्यांना, तर मंडळींनो आई बाबा हरवले होते, पण ते मी माझ्या हुशारीने गाणं म्हणून शोधले बरं का. तर तुम्ही पण लक्षात ठेवा, असंच एखादं गाणं पाठ करून ठेवा. काही झालं तरी घाबरू नका अजिबात, कारण बाप्पा नेहमी आपल्या बरोबरच असतो. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. धन्यवाद. हेमांगी मिहीर सापरे. मी रानडे बालक मंदिर छोटा गट आबोलीमध्ये शिकत आहे. तर मी आज सादर करत आहे साहसी नाट्यछटा. नाट्यछटा नाट्यछटा नाट्यछटा, साहसाची नाट्यछटा. नाटक आणि मी, साहस आणि मी तर रोजच नाटक करते. कधी मी माझ्या आबांच्या खांद्यावर बसते, त्यांना हनुमान बनवते आणि मी श्रीरामहून खोट्या रावणाचा वध करते. कधी मी नेमच सीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तमला तमला, सागरा 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 असे म्हणत खिडकीतून उडी मारते आणि पोहल्याप्रमाणे करते आणि स्वातंत्र्यवीर सावरकर बनते. कधी मी हर हर
महादेव च्या जय घोषात खिडकीत माझी तलवार मारते. जणू शिवाजी महाराज शाहिस्तेखानाचे बोटे छाटत आहेत. जणू कधी मी गूंज उठी है हल्दी घाटी, घोड़ों के इंटा पोसे, वीरों की ये सेना लेकर लाना लड़ता मुगलों से. हाथी पे सलीम है, चेतक पे राणा है, हाथों में भाला है, आँखों में ज्वाला है. देखो चेतक हाथी के मस्तक पर चढ़ गया. टप 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 शूर असे म्हणत महाराणा प्रताप यांची आठवण करते. कधी मैं मेरी झांसी कभी नहीं दूंगी असे म्हणत पाठीला भावली बांधते. आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई बनते. एवढे सगळ्यांना आठवल्यानंतर मग मला पण स्फूर्ती येते. जणू वालनाही पण गुण लागला आणि वरून आईचे बोल म्हणे. बंगालचे श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, भारत भूमी ते जन्म होईल यार, जन्म सार्थक करी कर परोपकार. आणि त्यातभर शिक्षण विवेकचे मासिक आणि उपक्रम. मग काय, मी पण तसंच ठरवते. नुसतं ठरवत नाही, मदत पण करते. आजीला हाताला धरून आणते. आजीच्या मैत्रिणींना पण मदत करते. माझ्या शूराक्षवी मैत्रिणींना आवडे आवडतात म्हणून सगळा जीव एकवटून झाड पण हलवते, साहस दाखवते. तर मग तुम्हीच आता मला सांगा, नाट्यछटेत मी माझं साहस दाखवू, पण किती आणि कोणते? काय म्हणता? झाली नाट्यछटा? बरं, पुढच्या वेळेस अजून बोलू. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव आरव महेश साबणे. आज मी तुमच्यासमोर माझी नाट्यछटा सादर करणार आहे. माझ्या नाट्यछटेचं नाव आहे वाहन साहस. अगं आई, जातोय का मी शाळेला? काय म्हणता? का ओरडतोयस? अहो, आता काय सांगू मी तुम्हाला. शाळेत ना मी सेलिब्रिटी झालोय, सेलिब्रिटी. आणि सेलिब्रिटी कधी वेळेत जातात का कुठे? पण या आईला कोण सांगणार? काय म्हणता? सेलिब्रिटी कसा झालो? सांगतो. लहानपणापासून मला कार खेळण्याचं भारी वेळ. कुठे गेलो तरी मला कारच दिसायची. कोणी विचारलं, बाळा काय पाहिजे तुला? तर माझं उत्तर ठरलेलं, कार. तरी आई लगेच ओरडायची, इतक्या कारचं काय लोणचं घालायचं आहे का? पण आज याच कार प्रेमामुळे आईला माझा अभिमान वाटतो. मी कुठेही बाहेर जाताना बाबांच्या जवळ बसतो आणि असंख्य प्रश्न विचारतो. शेवटी बाबांनी ठरवलं, आरव पुढे बसला तर मी गाडी चालवणार नाही. मग काय, पुढच्या वेळेपासून मी बागुदा मागच्या सीटवर. मागच्या आठवड्यात आमच्या शाळेची सहल गेली होती पाचगणीला. सहलीला जाताना आमची बस मध्येच बंद पडली. मग काय, ड्रायव्हर काका गेले गॅरेज शोधायला. शिक्षक पण बसून कंटाळले आणि बसमधून खालती उतरून थांबले. आम्ही मुले बसमध्ये बसून बटाट्या वड्यासारखे शिजत होतो. तितक्यात काय, अचानक आमची बस मागे सरकू लागली. आम्हाला काही कळतच नव्हतं बस कशी चालली आहे. काही मुलं तर बूट करून रडत होते. तितक्यात मी माझं वाहन प्रेम जागं केलं आणि मी लगेच ड्रायव्हरच्या सीटकडे धाव घेतली आणि पाहिलं तर काय, दंगा करणाऱ्या काही मुलांनी हँडब्रेक काढला होता. मी क्षणाचाही विलंब न करता हँडब्रेक लावला आणि आमची बस तिथल्या तिथे थांबली. सगळे उश्श झाले. शिक्षक पण धावत आले. सगळ्या मुलांना धीर दिला आणि आमच्या गणिताच्या बाईंनी तर मला चक्क करेवर उचलून शाबासकी दिली.
सगळे माझ्याजवळ आले आणि त्यांनी माझं खूप कौतुक केलं. शाळेने तर मला शौर्य पुरस्कार जाहीर केला आणि भेट म्हणून आईने मला चक्क खेळात मी मोठी कार आणली आणि बाबांनी कारमध्ये पुढे बसायची परवानगी सुद्धा दिली. थँक्यू. नमस्कार, मी राघव घटनेकर आणि माझ्या नाट्यछटेचं नाव आहे माझी साहसी जंगल सफर. हो, फिल्टरचं पाणी घेतलंय बाटलीत भरून. हो, आणि कॅनव्हासचे बूट पण घातलेत बघ ना पायात. हो, दादाचं ऐकेन सगळं. आगाऊपणा नाही करणार. या सगळ्या सूचना कोण देतं ते तुम्हाला माहितीच आहे. आमच्या मातोश्रींच्या सूचनांचा भडीमार झाल्यावर मी आणि दादा एकदाचे निघालो. काय म्हणालात? कुठे? माझ्या साहसी जंगल सफरीला. काय म्हणालात? भीती नाही वाटत? छे, मुळीच नाही वाटत. वाटेत आम्हाला दादाचे मित्र आणि सर भेटले. असे आम्ही 10-12 जण जंगलात शिरलो. भर दिवसात तिथे अंधार होता. मोठमोठी झाडं, रातकिड्यांचे आणि वेगवेगळ्या कीटकांचे आवाज. किर्र किर्र. मी आजूबाजूचा अंदाज घेत चालत होतो. तेवढ्यात दादांनी मला मागे खेचलं. मी खाली पाहतो तर काय, झाडीतून एक सुरकन साप आमच्या वाटेवरून गेला. मी दादाचा हात एकदम घट्ट पकडून ठेवला. काय म्हणालात? घाबरलास का? मी नाही घाबरलो. आम्ही थोडं पुढे गेलो आणि एक जोरदार वाघाची डरकाळी ऐकू आली. मी टुणकन उडी मारून दादाच्या कडेवरच बसलो. काय म्हणालात? आता घाबरलास ना? अहो, मग घाबरणारच की. तुमच्या समोर जर का वाघ आला तर तुम्ही काय ही हसणार आहे का? घाबरणारच ना? मग मी पण घाबरलो. मग असं आम्ही चालत चालत जंगलाचा पहिला टप्पा पार केला. आता आम्हाला मोकळं मैदान लागलं. आता उजेड पण बऱ्यापैकी दिसू लागला आणि मी समोर पाहतो तर माझी बुबुळ आतल्या आत गर गर फिरायला लागली. काय म्हणालात? काय झालं? अहो, आमच्या समोर एक भला मोठा उंच कडा होता आणि तो पार करायचा होता. दादा म्हणाला, अरे घाबरू. मी दादाचं मध्येच वाक्य तोडलं आणि म्हणालो, अरे दादा, मला माहिती आहे सगळं. कंबरेला दोर बांधणार आणि नारळ फुटू नये म्हणून हेल्मेट घालणार आणि वर खेचणार. पण खरं सांगू का, माझ्या मनात थोडी भीती होतीच. पण मी जय श्रीराम असं म्हटलं आणि गेलो शूरवीरासारखा. कोणीतरी माझ्या कंबरेला दोर बांधला, हेल्मेट घातलं आणि माझे पाय लोंबकळायला लागले. मी वर वर जायला लागलो. आता मला आकाश, जंगल आणि छोटा छोटा होत गेलेला दादा पण दिसायला लागला. मग असं आम्ही एक एक करत करत सगळे कड्यावरती पोहोचलो. काय म्हणालात? पुढे काय झालं? अहो, पुढे काय, इथेच माझी साहसी जंगल सफर समाप्त झाली. धन्यवाद. माझं नाव मिहिका मयूर धडपकर. माझ्या शाळेचं नाव नवीन मराठी शाळा. माझ्या नाट्यछटेचं नाव आहे लिफ्टमधून सुटका. मी मिहिका. अभ्यासात तर मी हुशार आहेच, पण त्याचबरोबर मी कथाकथनही छान करते आणि नाचही. आणि शेरलॉक होम्सच्या साहस कथा मला ऐकायला, बघायला आणि त्याप्रमाणे ॲक्टिंग करायला तर मला फारच आवडते. काय म्हणता, अगदी गुड गर्ल आहे? नाही हो, एका बाबतीत तर जरा गोंधळच आहे बरं का. कोणता गोंधळ म्हणता? अहो, मला कोणी काही सांगितलं तर ते ऐकायचं असतं हे तर मला अगदीच माहिती नाही आहे. आणि याच माझ्या स्वभावामुळे मी एका डेंजर सिच्युएशनमधून गेली आहे बरं. असंच एकदा रविवारचा दिवस होता. सगळं कसं आरामात आणि निवांत चालू होतं.
रविवार म्हणजे सगळ्यालाच सुट्टी. लवकर उठा, लवकर झोपा, वेळेत अंघोळ करा, अभ्यासाला बसा, अशा अनेक सूचनांना सुट्टी असते. आम्ही निवांत आवरून माझ्या फेवरेट जेवणाचा मेनू पनीरची भाजी आणि गरमागरम रोटी, आईने केलेला बेत जेवला आणि मस्त पिक्चर बघत बसले. सानिका पण माझ्याजवळ बसून शांतपणे कधी नव्हे ती पिक्चर बघत बसली होती. आईची तिची आवरावर आणि कामं चालली होती. आईची कामं आटोपता आटोपता संध्याकाळ झाली आणि रविवार संध्याकाळ म्हणजे कुठेतरी बाहेर जाऊन मज्जा करण्याचा दिवस. आम्ही मस्त मॉलमध्ये फिरायला गेलो आणि येताना मस्त चीज डोसा आणि टप्प्यावर ताव मारून घरी आलो. येता येता आईने विचारलं, मिहिका उद्या सोमवार, भाजी कुठली पाहिजे डब्यात? मी म्हणाले, शेपूची भाजी दे. नक्की ना? तिने खात्री करून घेतली. मी अगदी मोठ्या आवाजात हो असं म्हणाले. मी भाजी घेऊन येते, तू सानिकाला घेऊन जिन्यावर जा, लिफ्टनी जाऊ नकोस. आजकाल लाईट गेले की लिफ्ट सारखी बंद पडते. लिफ्टनी जाशील तर उगाच अडकून पडशील लाईट गेले तर. आता तुम्ही म्हणाल, आईने सांगितलं म्हणजे मिहिकाने ऐकलंच असेल, पण ऐकते ती मी कुठली. सानिकाला म्हटलं, चल आपण दोघी लिफ्टनी वर जाऊया. ती पण लगेच तयार झाली. बाहेरचं बटण आणि आतलं बटण कोण दाबणार हे सुद्धा आम्ही ठरवून घेतलं. एरवी आई तशी बटनांना हात लावू देत नाही ना. आम्ही लिफ्टमध्ये बसलो आणि 3ऱ्या मजल्याचं बटन दाबलं. लिफ्ट निघाली वरती. आम्हाला खूप मस्त वाटत होतं. दोघीच ना आम्ही लिफ्टमध्ये. लिफ्टने पहिला मजला सोडला, लाईट गेले आणि लिफ्ट थांबली. मला मिनिटभर काहीच कळलं नाही आणि मग लक्षात आलं की लाईट गेलेत म्हणून. आता काय करू काय करू? मी घाबरले. सोबत आई नाही, बाबा नाही. मी घाबरलेलं बघून सानिका पण घाबरली आणि रडायला लागली. मला काहीच कळत नव्हतं. आईचे शब्द आठवले, लिफ्टनी जाऊ नकोस, लाईट गेले तर अडकशील. मग शेजारच्या वरच्या सगळ्या काकूकाकांना हाका मारल्या, तरी पण कोणालाच आवाज जाईना. काय करू मी आता, काय करू? मग जरा 2 मिनिटं शांत राहिली. सानिकाला पण आधी शांत केलं. तिला म्हटलं, रडू नकोस, 2 मिनिटं थांब जरा, आपण काहीतरी आयडिया करूया, थांब. तिला ते पटलं नाही, कळलं तर त्याहून नाही, पण ती जरा थोडी शांत झाली. मग मला आईने सांगितलेलं आठवलं. लिफ्टमध्ये जर अचानक लाईट गेले तर इमर्जन्सीसाठी एक बटन आहे, ते दाबायचं म्हणजे लिफ्ट खालच्या मजल्यावर येऊन थांबते. ते बटन अंधारात कसं बसं शोधलं आणि दाबलं तर खरंच लिफ्ट खालच्या मजल्यावर येऊन थांबली आणि दार उघडता आलं. तोपर्यंत आजूबाजूचे लोक जमलेच होते. आई पण आलीच होती. तिला लक्षात आलं काय प्रकार झालाय ते. तिने हाक मारलं आणि दार उघडलं. मी तिला बघून घट्ट मिठीच मारली आणि जोराचा भोंगा पसरला. मी आणि सानिका लिफ्टमधून सुखरूप बाहेर आलो होतो. पण ही का रडतीये बरं असं सगळ्यांनाच झालं. पण आईला मात्र कळलं होतं की का बरं इतकं रडू येतंय ते. घरी गेल्यावर पण आईने आधी थोडं झापलं, मग खरंच कौतुक केलं माझं आणि प्रसंगावधान राखून बहिणीला आणि स्वतःला लिफ्टमधून सुखरूप काढल्याबद्दल शाबासकी पण दिली. आणि पुन्हा एकदा सूचनांचा भडीमार केला तर वेगळाच बरं का. पण मंडळी, यामुळे मला कुठल्याही सिच्युएशनमध्ये अडकल्यावर गोंधळून घाबरून न जाता योग्य तो निर्णय कसा घ्यायचा आहे तर नक्की शिकले बरं का. धन्यवाद. शांभवी कुलकर्णी. खरं तर यावर्षीचा नाट्यशतीचा विषय ऐकल्यावर मला असं वाटलंच नाही की मी भाग घेईन, कारण सोसायटीच्या गेटवरच्या दुकानातही एकटी न जाणाऱ्या मुलीच्या आयुष्यात काय घडणार आहे साहस कथा. पण दिवाळीच्या सुट्टीत एक गोष्ट मात्र घडली. माझ्या परीने तेच मोठं साहस. दरवर्षी दिवाळी येते आणि आत्याचं कुटुंब आमच्या घरी येतं, पण यावर्षी आत्याला येणं जमणार नव्हतं. अहो का म्हणून काय विचारता, दीदीची 12वी आहे ना. त्याचवेळी मी माझं आजोळ हे पुस्तक वाचत असल्याने आपण एकटीनेच चाकणला जावं का अशी माझ्या मनात कल्पना आली. ही कल्पना घरी मांडल्यावर सगळे माझ्याकडे वासून पाहतच राहिले आणि नंतर नाही असं एक सुरात म्हणाले. पण ऐकणार ती मी कुठली. काय म्हणता, काय केलंस, सांगते असं म्हणतात. स्त्रीहट्ट आणि बालहट्ट यांच्या पुढे कोणाचंच काही चालत नाही. आणि मी तर बालस्त्री म्हणजे कळलंच असेल.
रुसूनच बसले की 2 दिवस. आत्या काकापासून आई बाबा आजी आजोबा सगळ्यांनी समजावलं, पण एकूण काय कुणाचा काही चालले ना उपाय. शेवटी माझ्या मदतीला धावून आली ती माझी मावशी. तिने सुचवलं की सध्या तिला कमी अंतरावरचा प्रवास करू दे, आणि तो प्रवास यशस्वी झाला की चाकण काय कुठेही जा म्हणावं. मला पण ही कल्पना आवडली. ठरलं तर मग कात्रज ते मावशीचं घर म्हणजे हडपसर PMTचा प्रवास एकटीने करायचा. झालं तर मग आमची जया तयारी सुरू. मी माझी शिकवणीची छोटी सॅक घेतली. त्यामध्ये छोटी पाण्याची बाटली, रुमाल, टोपी, थोडेसे पैसे आणि बरं का आईचा जुना मोबाईलही मिळाला मला. दुसऱ्या दिवशी मी सकाळी लवकर उठले आणि आईने 100 सूचना देत तिच्या ॲक्टिवावरून कात्रजच्या PMT थांब्यावर सोडले. समोर हडपसर बस उभीच होती. झाशीच्या राणीच्या थाटात पाठीशी बांधून सॅक मी बसमध्ये बसले आणि एका जागेवर जाऊन बसले. तिकीट काढायला आलेल्या कंडक्टर काकांनी माझ्या पुढे मागे पाहत तिकीट असं म्हणताच मीच तिकीट काढलं. लोकेशन शेअर करून सुद्धा मावशी मला दर 5 मिनिटांनी फोन करत होती. शेवटी गाडी हडपसर गाडी तळावर पोहोचली. समोर मावशी उभीच होती. लढाई जिंकून आल्याच्या आविर्भावात मी बसमधून उतरले. मावशीने मला मिठीच मारली की आणि पापीही घेतली बरं. पण एवढ्या सगळ्यात आईचा एकही फोन आला नाही. आश्चर्य वाटलं ना. तेवढ्यात आमच्या परमपूज्य मातोश्री त्यांच्या जगप्रसिद्ध ॲक्टिवावरून तिथे प्रगटल्या. तेव्हा मला मी आहे शूर माझी आई तशी नाही या गाण्याच्या ओळीचा खरा अर्थ समजला. चला तर मग आता पुढच्या प्रवासाची तयारी सुरू. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव नभा वलय मुळगुंद. माझ्या नाट्यछटेचं नाव आहे बिनधास्त गर्ल. आई तुझा बिनधास्त. मला प्रॅक्टिस झाली आता. बाय. बाबा तू झोप बिनधास्त. काय म्हणताय? कसली प्रॅक्टिस झाली आहे आणि मी असं का म्हणतेय? जा बिनधास्त, झोप बिनधास्त. सांगते सगळं बिनधास्त सांगते. तो दिवस आणि तो प्रसंग मी कधीच विसरू शकणार नाही. एकदा आई पार्लरच्या ऑर्डरला निघाली होती. बाबा घरी होता. आई कामाला गेल्यावर बाबा म्हणाला, नभू मी दमलोय, थोडा वेळ झोपतो. मी म्हणलं ठीक आहे, मी मनालीकडे खेळायला जाते. असं म्हणून मी आमच्या बिल्डिंगमधल्या मनालीकडे खेळायला गेले. खेळून घरी आले. आई अजून यायची होती. दार बंद होतं म्हणून मी बेल वाजवली, पण बाबांनी दारच उघडलं नाही. मी पुन्हा बेल वाजवली, पण तरीही बाबाने दार उघडलं नाही. मला कळेच ना बाबा दार का उघडत नाही आहे. मी खूप वेळा बेल वाजवली, पण बाबा ओपन देईना. मला थोडंसं टेन्शन आलं. मी मनालीच्या घरच्यांना बोलवायला गेले, पण तोवर ते सगळे बाहेर गेले होते. त्यांच्या घराला कुलूप होतं. मी पुन्हा आमच्या दाराची बेल वाजवली, पण आतून काहीच आवाज येईना. मी मनाचा हिया केला आणि बाहेरच्या लोखंडी दारातून हात आतमध्ये घातला. हळूहळू हात कडीपर्यंत नेला. लोखंडी दाराची कडी काढली आणि हुश्श केलं. काय म्हणताय? शाब्बास. ओहो कसलं शाब्बास. आमच्या घराला लोखंडी दाराच्या आत मेन लाकडी दारे. मी दार ढकललं, पण कसलं काय दार उघडलंच नाही, कारण दाराला आतून साखळीची कडी लावली होती. आता आली का पंचायत. नेमकं सोसायटीत पण बाकीचं कोणीच नव्हतं. मी देवाचं नाव घेतलं आणि दार ढकलून हात फटीतून आत घातला, पण हात कडीपर्यंत पोचतच नव्हता. मी मनात विचार केला, काही झालं तरी दार उघडायचंच. मी हळूहळू त्या छोट्याशा फटीतून हात कडीपर्यंत नेला आणि वेडा वाकडा करत कशी बशी खिट्टी दाबून कडी काढली आणि एकदाचं दार उघडलं. मी घरात गेले तर मला आतल्या खोलीतून कसला तरी आवाज येत होता. मी बेडरूममध्ये जाऊन पाहिलं तर बाबा चक्क घोरत होता. हसू नका,
खरं तर तेव्हा मी रडकुंडीला आले होते, पण मी रडले नाही की घाबरले पण नाही. मी बाबाला उठवलं तेव्हा बाबा डोळे चोळत म्हणाला, तू कशी काय आत आलीस? तेव्हा मात्र मला हसू आवरलं नाही. आई घरी आल्यावर तिला सगळी हकीकत समजली. तेव्हा बाबाला कडक लक्ष्मी काय असते याचं दर्शन झालं. बाबा खूप वेळा सॉरी म्हणाला. बाबाने काही मुद्दाम केलं नव्हतं म्हणून आईने नंतर त्याला माफ केलं. मला शाबासकी देत आई म्हणाली, आपली नभू एकदम साहसी आहे. त्या दिवसापासून आमच्या बिल्डिंगमधले सगळे मला बिनधास्त गर्ल म्हणतात. काय म्हणताय, माझ्या आयुष्यातला हा प्रसंग तुम्ही सुद्धा विसरणार नाही आणि तुम्ही पण मला आजपासून बिनधास्त गर्ल म्हणणार. थँक्यू. चला, घरातून घोरण्याचा आवाज यायच्या आत मी पळते. धन्यवाद. नमस्कार, मी सुकृता पांडुरंग कांडलकर, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे महिलाश्रम हायस्कूल कर्वेनगर पुणे येथे इयत्ता 9वीमध्ये शिकत आहे. आज मी तुमच्यासमोर माझी साहस कथा सादर करणार आहे. आई, ते साहस म्हणजे काय असतं ग? आणि बघ ना, काल झालं परवा झालं सगळे त्या राधाताईचं कौतुक का करतायत? अगं साहस म्हणजे धोकादायक परिस्थितीत उचित कामगिरी करणे. यासाठी संपूर्ण मनाची सकारात्मकता आणि ध्येय साध्य करण्याची प्रबळ इच्छाशक्ती या गुणांमुळे आपण कोणत्याही कठीण प्रसंगात सहज मात करू शकतो. होय का गाई? मग राधाताईने कसलं साहस केलं ग, ज्याचं सगळेजण एवढं कौतुक करायला लागले? अगं राधाताई 2-3 आठवडे झाले अग्निशमन दलाच्या स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गाला जाते. तर आत्ता परवा ती शाळेत गेली आणि ती शाळेतला तो 3रा मजला चढत असताना तिला इतकं धूर दिसू लागला. वर खाली आजूबाजूला जिन्याच्या परिसरामध्ये सगळीकडं धूर दिसत होता. आणि तिथले शिपाई काका मावशी सगळे वर खाली ये जा करत होते. तिने तिथल्या शिपाई काकांना विचारलं, काका इथं काय झालं हो, हा धूर कसला? तर शिपाई काका तिला म्हणाले, अगं इथं वरच्या मजल्यावर खूप मोठी आग लागली आहे, तू पटकन खाली जा, जास्त वेळ इथे थांबू नको. पण राधाताईला माहीत होतं अशा प्रसंगात काय करायचं, कारण तिने योग्य प्रशिक्षण घेतलं होतं. ती लगेचच शिपाई काकांना वरच्या मजल्यावर घेऊन गेली आणि तिथला तो गॅसनी भरलेला लाल रंगाचा सिलेंडर घेतला. हळुवारपणे त्याचं सील उघडलं आणि शिपाई काकांच्या मदतीने सगळीकडं फवारा करू लागली. वर खाली आजूबाजूला जिथे दिसेल तिथं जिन्यामध्ये सगळीकडं फवारा करू लागली. आणि बघता बघता तो धूर सगळा नाहीसा झाला आणि ती आगही शांत झाली. सगळ्यांना तिचं एवढं कौतुक वाटू लागलं. सगळे शिपाई काका तिचं खूप कौतुक करत होते. सगळ्यांना वाटू लागलं एवढ्याशा लहान मुलींनी चक्क आग शांत केली. सगळेच तिचं कौतुक करायला लागले. ही बातमी मुख्याध्यापिकांपर्यंतही पोहोचली. मुख्याध्यापिकांनी तिचं भरभरून कौतुक केलं, शिक्षकांनी कौतुक केलं. सगळे शाळेतील विद्यार्थी तिच्याकडे उत्सुकतेने बघत होते. आणि तुला माहिती आहे असं राधाताईंनी आपलं साहस केलं हे आपल्या घरीही सगळ्यांना कळलं. सगळे तिचं कौतुक करायला लागले. सगळीकडं फक्त राधाताईचं कौतुक होत होतं. बापरे आई, किती छान ग. आई मलाही असं राधाताईसारखं साहसी बनायचंय. तुम्हाला पाठवशील ना वर्गाला? हो नक्कीच. आपल्या स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गामध्ये फक्त अग्निशमन दलाचं प्रशिक्षण न देता इतर प्रशिक्षण पण, म्हणजेच की मूह प्रहार, कमर प्रहार आणि उदर प्रहार, तसेच लाठीकाठी, दंडसाखळी, नानचाकू आणि तलवारबाजीही शिकवली जाते. यामुळे प्रत्येक स्त्री आणि मुलगी ही धाडसी आणि साहसी बनतेच. हो आई, आणि बघ ना, मी आपल्या कितीतरी वीरांगना होऊन गेल्या ना, त्यांच्या कितीतरी गोष्टी ऐकल्या आहेत. बघ, झाशीची राणी, राणी चेन्नम्मा, कित्तूरची राणी, हो ना? हो, पण यांच्या गोष्टीही ऐकायच्याच. पण त्या प्रत्येक गोष्टीमधल्या राणीमधलं साहस आपल्यामध्ये कसं येईल हे पाहण्याचा नक्की प्रयत्न करायचा.
आणि हो, प्रत्येक स्त्री आणि मुलगी ही कुटुंबाचा कणा असते. ती धाडसी आणि साहसी असलीच पाहिजे. हो अगाई, मी पण आता धाडसी आणि साहसी होणार. मी आता शांत शांत आणि भित्री नाही राहणार. मी एकदम राधाताईसारखं धाडसी आणि साहसी होणार. तुम्ही पण धाडसी आणि साहसी नक्की व्हायचा प्रयत्न करा, राधाताईसारखं. धन्यवाद. इथे उपस्थित सर्व मान्यवरांना आणि माझ्या बालमित्रांना माझा नमस्कार. मी आराध्य कुलकर्णी, इयत्ता 6वी NEMS स्कूल सादर करीत आहे माझी नाट्यछटा. का गं नेहा, का रडतीयेस? काय त्या काकांनी तुला बॅड टच केला? अगं मग अशी रडतीयेस का? तू तर कराटेला जातेस ना? आणि तुम्ही ग मुलींनो, जिजाऊंच्या महाराष्ट्रात राहताना मग अशा घाबरता का? मंडळी, तुम्हाला सांगतो, आमच्या घरात TV लावला की फक्त बातम्या बातम्या बातम्या. मला तर वाटतं जगात कोणतं दुसरं चॅनलच नाही. आणि बातम्यांमध्ये विषय काय? निर्भया निर्भया निर्भया. कधी दिल्लीची निर्भया तर कधी बदलापूरची निर्भया. मला तर कधी कधी प्रश्नच पडतो की निर्भया म्हणजे काय. एकदा मी आजीला जाऊन विचारले, आजी, निर्भया म्हणजे काय ग? ती म्हणाली, मला नको विचारूस, तुझ्या आईला जाऊन विचार जा. मग काय, स्वारी वळली आईकडे. अगं आई, हे निर्भया म्हणजे काय ग? जोरात फटका बसला आणि म्हणाली, तुझ्या वयाप्रमाणे वाग, जास्त शहाणपणा करू नकोस. आता राहिले बाबा. आधीचा अनुभव घेता विचार केला, विचारू की नको, पण घाबरत घाबरत विचारूनच टाकले. अहो बाबा, निर्भया म्हणजे काय हो? तुम्हाला माहीत आहे का मंडळी? माझ्या बाबांनी निर्भया म्हणजे काय सांगितले? निर्भया म्हणजे दुर्गेचा अवतार. कोणालाही न घाबरणारी म्हणजे निर्भया. प्रत्येक संकटांना हसत हसत तोंड देणारी म्हणजे निर्भया. त्रास देणाऱ्या नराधमांना धडा शिकवणारी म्हणजे निर्भया. स्त्रियांच्या रक्षणासाठी लढणारी प्रत्येक स्त्री म्हणजे निर्भया. तुम्हाला सांगतो, बाबांचे बोलणे ऐकल्यावर विचार केला की स्वतःवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आणि त्रास देणाऱ्यांना जाब विचारण्याची हिंमत या मुलींमध्ये निर्माण करावी लागेल. अगं नेहा, तुमच्या रक्षणासाठी कोणताही राम किंवा कृष्ण येणार नाही ग. तुमचे रक्षण तुम्हालाच करायचे. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे, नुसते शरीराने बलशील असून चालत नाही, तर मनानेही तितकेच बलशील असावे. म्हणून सांगतो, अशी भित्री भागूबाई बनण्यापेक्षा स्वतःच्या सन्मानाचे रक्षण करणाऱ्या त्या जिजाऊंचा आदर्श घे. स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या त्या सावित्रीबाईंचा आदर्श घे. ज्यांच्या साहसाच्या गोष्टी सांगितल्या जातात अशा झाशीच्या राणीचा आदर्श घे. मंडळी, क्रूर मानसिकतेला कोणतेही नाते, वय, शिक्षण, जात, धर्म नसतो. पण नेहा, आता हे थांबलं गेलं पाहिजे. म्हणून सांगतो, अशी रडत बसू नकोस. माझ्या बाबांनी सांगितलेली निर्भया बन. चल, आपण आपल्या मिसकडे जाऊ आणि त्या काकांना चांगलाच धडा शिकू. चल. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव स्वरा तुषार खोपकर. माझ्या नाट्यछटेचे नाव आहे धाडसाची बातमी. एका लहानग्या मुलीने केले मोठे धाडस. मुलीचे खूप कौतुक. मुलीचे नाव आई, बाबा, हे पहा, माझे नाव वर्तमानपत्रामध्ये आले. काय म्हणता मंडळी? माझे नाव वर्तमानपत्रामध्ये का आले? सांगते. त्याचं काय झालं, काल संध्याकाळी माझे आई बाबा काही कारणास्तव बाहेर निघाले होते. मी सुद्धा हट्ट केला जायचा. अहो, पण येत्या 2 दिवसावर आमच्या परीक्षा आल्या आहेत. आई कसली नेते मला बाहेर. तिने मला बजावून सांगितले होते, बाहेर खेळायला जायचे नाही, घरातच अभ्यास करत बसायचे. मी सुद्धा आईचे ऐकले बरं का. आई गेल्यावर मी लगेच अभ्यासाला बसले. थोडा वेळ अभ्यास केल्यावर नेहमीप्रमाणे मला भूक लागली.
काय म्हणता मंडळी? नेहमीप्रमाणे हा शब्द मी इथे का वापरला सांगते. अहो, आम्हा लहान मुलांना अभ्यास करायला बसल्यावर भूक ही लागतेच, म्हणूनच म्हणालं. बरं, तर मी कुठे होते? हां, मला भूक लागल्यावर आईने तयार केलेले जेवण मी गरम केले आणि जेवायला बसले. जेवण झाल्यावर पुन्हा अभ्यास करायला बसले. मी काही लिहिणार इतक्यातच आमच्या खिडकीतून कोणीतरी मला गेल्यासारखे वाटले. मी खूप घाबरले आणि तेवढ्यातच लाईटसुद्धा गेली. मला पहिल्यांदा वाटले की आमच्या सोसायटीमध्ये लहान लहान मुले खेळत असतात, त्यापैकीच कोणीतरी असेल. अहो, म्हणून मी काही जास्ती मनावर घेतले नाही. पण असे पुन्हा 2 वेळा झाले, तेव्हा मात्र मी घाबरले. कोण आहे हे बघायला जाणार इतक्यातच आमच्या घराचा दरवाजा वाजू लागला. धड 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 धड. काय करावे कळेच नाही. इतक्यात मी आवाजसुद्धा दिला, कोण आहे? अहो, पण मला काहीच प्रत्युत्तर मिळाले नाही. आई बाबा असते तर नक्कीच त्यांनी मला आवाज दिला असता. पण मी तेव्हा मात्र जाम घाबरले. काय करावं काय करावं. शेवटी नाईलाजाने मला दरवाजा उघडावा लागलाच. बघते तर काय, माझ्यासमोर चोर उभा होता. त्याने मला ढकलले आणि शिरला की डायरेक्ट घरात. आणि मला म्हणतो कसा, काय गो तिजोरी कुठे? त्याचा आवाज ऐकूनच मी खूप घाबरले. काय करू असा विचार करत असतानाच माझ्या मनात एक कल्पना सुचली. मी त्या चोराला गोड बोलून सापळ्यात अडकवायचे ठरवले. अहो, म्हणजेच काय, मी त्या चोराला म्हणाले, अहो काका, तुम्हाला तिजोरीच हवी ना, चला मी तुम्हाला दाखवते. असे म्हणून मी त्या चोराला माझ्या खोलीत घेऊन गेले. खोलीत गेल्यावर त्याला म्हणाले, हे बघा, मला फक्त एवढंच माहिती आहे की या खोलीत तिजोरी, पण ती कुठे आहे याचा मला काही ठाव ठिकाणा नाही, ती तुम्ही शोधा. आणि तो चोर घाईगडबडीत निघाला तिजोरी शोधायला. आणि त्याची नजर चुकवून मी सुद्धा बाहेर आले आणि त्याला लावली कडी. तो बसला आत ओरडत. मी सुद्धा बाहेर आल्यावर ओरडले, चोर चोर चोर. आजूबाजूचे सगळेच गोळा झाले. त्यांनी पोलिसांनाही फोन लावला आणि आईबाबांनाही फोन लावला. पोलिसही आले आणि आईबाबासुद्धा आले. तेवढ्यात लाईटसुद्धा आली. सर्वांनीच माझे खूप कौतुक केले. पोलीस मामांनीही मला शाबासकी दिली. मला खूपच आनंद झाला. काय म्हणतेस आई, माझ्या आवडीचा बेत केलाय, जेवायला येऊ? बरं बरं आले. मंडळी, मी तर चालले जेवायला. आपण भेटू पुन्हा. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव चिन्मयी स्वप्नील शेटे. मी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम हायस्कूलमधून आले आहे. इयत्ता 9वीत शिकते. काय सांगू तुम्हाला माझी व्यथा. मी द्रौपदी, पांचाली द्रौपदी. महाभारतातला माझ्या वस्त्रहरणाचा प्रसंग तर तुम्हाला माहितीच असेल. पण आजही काही स्थिती वेगळी नाही आहे. आजही तीच स्थिती आहे. आणि म्हणूनच माझी व्यथा आणि आवाहन तुमच्यातल्या द्रौपदीसमोर आज मांडते आहे. वस्त्रहरण होत होतं माझं. आणि त्यावेळेला माझे 5ही पती, भीष्म पितामह, सगळे शांत. शृंगार करत असलेली मी द्रौपदी. आणि मला माहितीही नाही की कौरव पांडवांच्या या युद्धामध्ये माझं अस्तित्व पणाला लागलंय. पण दुःशासनाने भर सभेत मला ओढून आणलं आणि वस्त्रहरण. काय म्हणता, हे मी तुम्हाला आत्ता का सांगते? अहो, भर सभेत ओढून आणणं नाही, पण वस्त्रहरण होणं हे तर आज आपल्यातल्या अनेक द्रौपदींबरोबर घडतं आहे. मग आपण गप्प का? आज मला काय इथे सांगायला यावं लागलं की उठ. कारण त्यावेळी मी एक प्रार्थना केली होती. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं.
आणि आणि माधवा गोविंद श्रीकृष्ण आले हो माझ्या मदतीला, पण आता तसं नाही. काय म्हणता? का नाही? अहो, कारण आता दुःशासन आणि दुर्योधन तुमच्या समोर येऊन खेळणार नाही आहे, आत्ता तुमच्या मागून येऊन वार करणार आहे. आणि म्हणूनच तुम्हाला सशक्त होण्याची गरज आहे. काय म्हणता? सशक्त व्हायचं म्हणजे काय? अहो, जसं द्रौपदीने हाक मारली होती, साद घातली होती तिच्या श्रीकृष्णाला, तसं तर आत्ता शक्य नाही. पण स्वतःमधला तो श्रीकृष्णाचा अंश तुम्ही तिथे दाखवू शकता. ती रणरांगिणी, ती वीरवनिता विश्पला तुम्ही तिथे दाखवू शकता, जी रणांगणातही सशस्त्र लढवयांसमोर लढली, ती तुम्ही दाखवू शकता. बाकी समाज तर म्हणतोच, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः, यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वाः तत्राः अफलाः क्रियाः. निरोप घेते आता. धन्यवाद. चिन्मयीचा सन्मान करायची रवींद्र सरांना विनंती करते. आपल्या सत्राचे अध्यक्ष असणाऱ्या रवींद्र सातपुते सरांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. नमस्कार. सगळ्यांचा आधी अगोदर अभिनंदन. सगळ्यांनी छान केले, टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी. आपण सगळ्यांनी पाहिलं, अगदी लहान ते मोठे इथपर्यंतचा हा सगळा प्रवास, विषयाचं किती वैविध्य होतं. लहान पण देगा देवा, जसं त्या लहान कल्पना यायला लागल्या हळूहळू, आणि त्याच्यातून हसत हसत आपण कुठेतरी अंतर्मुख पण होऊन गेलो. खरं तर नाट्यछटा खूप चांगल्या सादर केल्यात तुम्ही. कारण शिक्षण विवेक हे असा एक मंच आहे की ज्या ठिकाणी लहान मुलांना आपल्या वेगवेगळ्या कलाकृती सादर करता येत आहेत. पपेट शो असेल, या नाट्यछटा असेल, स्वरचित काव्य गायन वाचन स्वरूपाच्या ज्या घेतलेल्या असेल. अर्चना कुर्तडकर मॅडम आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आधी मी अभिनंदन करतो की एक वेगळा उपक्रम या निमित्तानं या सर्व बालवयोगातील या विद्यार्थ्यांसाठी, मुलांसाठी हा आयोजित केलेला आहे. आपण आता जरा इकडे लक्ष देऊया का दोघे? तुमचं झालं का? परत करायचं सादर एखादे? हॅलो, तो बर. दोघांची छान मस्ती चालली आहे की नाही? तुझी ट्रॉफी आवडली मला. तुला हवी आहे ना ती? का घेऊ मी परत? नाही ना? आपण ऐकूया थोडा वेळ. हां, हेच छान हे आहे. तर खूप चांगल्या पद्धतीने माझ्या पालकांशी बोलावं असं वाटतंय की खूप चांगली तयारी केली होती. विषय वेगवेगळे होते आणि ज्या पद्धतीने ती मांडत होती मुलं, आणि हेच हवंय खरं तर. खूप वेगळे पण न दाखवता त्यांच्या वयाला, त्यांच्या विषयाला साजेशा अनेक विषय घेतले होते. खरं तर साहस हा विषय दिला होता आणि आपण पाहिलं की किती वेगवेगळ्या माध्यमातून या साहसी कथा नाट्यछटेच्या माध्यमातून आल्या. काही अंशी थोड्याशा कथात्मक त्या होत्या, पण आपण समजू शकतो की बऱ्याच वेळा त्या नाट्यछटा स्वरूपात येत असताना काही ठिकाणी काही उणिवा तिथे जाणवल्या. परंतु या छोट्या वयाकडे बघत असताना खूप टेक्निकली त्या नाट्यछटेकडे न बघता त्यांचं सादरीकरण ज्या पद्धतीने होत होतं ते खूप कौतुकास्पद होतं असं मला वाटतंय. ज्या पद्धतीने ते सादर केलं त्यांनी. कारण कुठेही बऱ्याच वेळा असं जाणवलं की कुठेही ते पाठांतर नाही वाटले, ते त्यांचे विषय वाटले. हे खूप चांगलं होतं. त्यामुळे ज्या पालकांनी, ज्या शिक्षकांनी ते लिहिल्या होत्या त्यांचं विशेष कौतुक की त्यांच्या या मुलाचा भावविश्वाचा विचार करून त्या मांडल्या होत्या. किंवा काहींचे मोठ्यांचे विषय होते ते सादर करत असताना मला थोडंसं आवर्जून सांगावंसं वाटतंय. ते विषय सादर करत असताना थोडेसे अजून जरा ते समजून घेतले ते विषय तर अजून छान पद्धतीने मांडता येतील.
खूप चांगला विषय तुम्ही मांडलेला आहे आणि ज्या पद्धतीने मांडताय, मांडत असताना अजून एक जाणवतंय की एकसुरीपणा नको. काही ठिकाणी काय होत होतं, एका सुरात सुरू झाली ती शेवटपर्यंत तेच होतं. म्हणजे जेव्हा आई ती आई जर आतमध्ये आपण इथे आणि जर बोलतोय ए आई अगं सांग ना याला, सारखा त्रास देतो ग, या आवाजाने पण बघा सगळे ऐकायला लागले, तुम्ही पण बघायला लागलात. म्हणजे आवाज जेव्हा कमी जास्त होतो ना, आई अगं परवा ना मी तिकडे गेलो, काय झालं माहितीये का, स्वर बदलला बघा. म्हणजे आपल्याकडे आवाज हे खूप चांगलं माध्यम आहे आणि ते तुम्ही वापरताय छान. ते वापरत असताना आवाजातला कमी जास्तपणा केला ना की ती भावना अजून छान पोहोचते. आणि पाठांतराकडे जास्त अडकून बसू नका. ते सहज साध्या पद्धतीने जे तुम्ही सांगताय ना ते सांगण्याचा प्रयत्न करा. छोट्यांच्या बाबतीमध्ये जाणवलं जे पालकांसाठी आहे हे उलट उत्तम आहे की तुम्ही डायरेक्ट ऑडियन्ससाठी होता. ते कुणाला ताई दादाला ती नाट्यछटा नव्हती. म्हणजे ती नाट्यछटा सादर करत असताना डायरेक्ट ती प्रेक्षकांशी ती मुलं बोलत होती आणि त्यामुळे ती अजून भावत होती. पण जिथे एकाच नाट्यछटेत 2 किंवा 3रं पात्र येते तेव्हा ते पात्र सादर करत असताना बाळांनो थोडंसं लक्ष द्या की त्यावेळेला ते पात्र जेव्हा पलीकडे आहे, जवळ आहे, हे दादा काय रे काय करतोयस, हे आई याला सांग हा सारखा त्रास देत असतो बघ, काय म्हणालीस, हे काय म्हणालीसला तिचा जो प्रश्न आहे तो आपल्याला ऐकायला येत नाही, आपल्या उत्तरातूनच तो सांगायचा असतो. काय म्हणालीस, परवाच त्याने त्याची वही दिली होती, अगं नाही ग दिली त्याने. म्हणजे आई बोलते आपल्याशी परंतु आईचा आवाज आपल्याला ऐकायला येत नाहीये. नाट्यछटेची ही गंमत आहे. नाट्यछटेमध्ये आपल्याला कोणाची नक्कल नाही करायची डायरेक्ट. म्हणजे एकपात्रीमध्ये हा थोडासा एक फरक आत्ताच्या या मुलांमध्ये जाणवला नाही, पण पहिल्या फेरीमध्ये ज्या नाट्यछटा स्पर्धेला काही सहभागी होतात तिथे हा प्रश्न जाणवतो. बऱ्याच वेळा एकपात्री प्रयोग केला जातो. आता काहींचे याच्यामध्ये सिलेक्शन झालं नसेल, कदाचित ते का झालं नसेल याचं थोडंसं उत्तर मी या ठिकाणी देऊ इच्छितो. बऱ्याच वेळा काय होतं, ओ बाबा मला ना तुमच्याशी बोलायचं आहे. हा बोल, काय झालं, काय हवंय तुला, हे एकपात्री प्रयोगात येतं. एकपात्री प्रयोगामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी बोलतोय, दुसरा व्यक्ती त्या ठिकाणी सादर करणारी व्यक्तीच सादर करत असते. नाट्यछटेत नाही. नाट्यछटेत याची आवश्यकता नाही. ओ बाबा याला सांगा ना, काय म्हणालात, परत सांगू, अहो किती वेळा सांगायचं बाबा, परवाच तर सांगितलं त्याला, अहो पाठच होत नाहीये त्याचं, काय परत एकदा. आता बाबा बोलत नाहीयेत परंतु एकपात्री प्रयोगात मात्र आपण काय करतो, बाबांची वाक्यही बोलून दाखवतो, त्या मुलाची वाक्यही बोलून दाखवतो आणि त्याच वेळेला तिसरं कुणी आलं तर त्याचीही वाक्य बोलून दाखवतो. काही अंशी काही ठिकाणी काय केलं जातं, एखाद्या नाटकातलं स्वगत नाट्यछटा म्हणून सादर केलं जातं, तर तेही आपल्याला नाही करायचं आहे. नाट्यछटा ही स्वतंत्र एक वेगळा फॉर्म आहे आणि तो वेगळ्या पद्धतीने यावा. म्हणजे आपल्याकडे नाट्यसंस्कार अकादमीचे प्रकाश पारखी सर यांनी तो खूप छान रुजवला आहे, सर्वत्र आता तो पसरले आणि त्या पद्धतीने ही नाट्यछटा वापरली जावी. शिक्षण विभागाने हे खूप चांगला मंच यासाठी उपलब्ध करून दिला आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या नाट्यछटा सादर केल्या. तुम्ही केलेल्या नाट्यछटेबद्दल हे कौतुक तर मिळालेलं आहे, या प्रेक्षकांचा प्रतिसादही मिळालेला आहे. पुन्हा एकदा आपण टाळ्या वाजवून या सर्वांचं कौतुक करूया. आणि मला या ठिकाणी मंचावर उपस्थित राहायला मिळालं याबद्दल शिक्षण विभागाचे तुमच्या सर्व टीमचे मी धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद.